मुंबई हायकोर्टामध्ये अत्यंत उच्च पदस्थ काम करत असताना देखील मी सकाळी 8 वाजल्यापासून त्यांच्या संपर्कात आहे, परंतु पप्पांसाठी काय काय करावं आणि काय काय नाही अशी त्यांची ती भावना, आणि म्हणून ती भावना, ती कृतज्ञता आदरणीय भालदड सरांच्या वतीनं व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी त्यांचे जावई आदरणीय पंडितजी कासार साहेब, ॲडव्होकेट पंडितजी कासार साहेब या ठिकाणी भावना व्यक्त करण्यासाठी येत आहेत. एकदा जोरदार टाळ्या खरं तर त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत आणि पूर्ण भालदड कुटुंबियांसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. मी निमंत्रित करतो ॲडव्होकेट पंडितजी कासार साहेब. शिक्षक वर्ग संपुष्कर बोलत नाही आणि वकील पैसे दिले तेवढंच बोलतात. त्याच्यामुळे व्याज सभागृहात बसलेली पण आणि बाहेर उपस्थित असले पण काय काळजी करू नका, 5व्या मिनिटाला मी तिथं असेल. व्यासपीठावर उपस्थित आणि ज्यांच्या प्रेमापोटी आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात आणि ज्यांना राहण्याची इच्छा होती पण ते राहू न शकलेले असे सर्वांचे मी लाडके आदरणीय श्री भालदड सर आणि भालदड मॅडम नियोजित वेळेत येऊन आपल्या सर्वांच्या सोबत आपलं प्रेझेन्स जाणून देणारे आणि सरांचा सत्कार करून निघून गेलेले डॉक्टर सुधीरजी तांबे इतक्या वेळ व्यासपीठावर होते पण आता दिसत नाहीत असे माझे आधारस्तंभ या व्यासपीठावर मला बोलण्याला लायक बनवलेले माझे वडील राधाकिशनजी कासार, रोहगले गुरुजी, सुरेश गलांडे साहेब, सरोदे सर, पठारे मॅडम, गायकवाड मॅडम, गिरीश गलांडे सर, दिवे सर आणि प्रताप कवडे सर. एक दोन तीन महिन्यापूर्वी जेव्हा रिटायरमेंटची तारीख जवळ यायला लागली, साधारणपणे घरात एक चर्चा सुरू झाली की आता एक रिटायरमेंटचा कार्यक्रम करूयात. शिक्षकाचा रिटायरमेंटचा कार्यक्रमचं स्वरूप मी जे ऐकलं होतं ते पूर्णपणे वेगळं होतं. आम्ही कुटुंब म्हणून सरांसोबत बसलो आणि सरांना सांगितलं की आता सेवा निवृत्ती होतीये तर आपण तो एक कार्यक्रम करूयात. पहिलं म्हणजे ते त्याची ते टिपिकल भाषा आहे, सेवा कुठं संपती का, शासकीय सेवा संपत असेल पण सेवा काय संपत नाही, म्हणून ते काय सेवा निवृत्ती माझी होत नाही, झाली नाही आणि होणारही नाही, शेवटच्या श्वासापर्यंत सेवा चालू राहील असं त्यांनी ठामपणे सांगितलं. नंतरचा आक्षेप जो त्याने घेतला, आता पिंगळे सर म्हटले त्यांचा 55 आहे, माझा पण दुसरा तिसरा आहे, आपल्याच सगळ्यांनीच माझ्यापेक्षा जास्त सेवानिवृत्तीचे कार्यक्रम शिक्षकांचेच नाही पण प्रशासकीय शासकीय सगळ्याच ज्या लोकांचे बघितले असतील. सेवानिवृत्तीचा कार्यक्रम म्हणजे या जेवण करा, माझं कौतुक करा आणि घरी जा. ती कल्पना सरांनी सामपणे एका मिनिटात म्हटले हे शक्य नाही, मला तो असा सत्कार जिथं लोकांनी यायचं आणि निघून जायचं हे मान्य नाही, त्या गोष्टीला मी अजिबात कबुली देत नाही. मला सेवानिवृत्ती माझ्या शाळेतल्या मुलांसोबत करायची इच्छा आहे, त्यांना गोडतोड खाऊ घालण्याची इच्छा आहे, ते मी करणार, तोच माझा सेवानिवृत्ती. मग आम्ही असं दोघं तिघं, नितीन दादा असो, किशोर दादा असो, वैष्णवी असो, आम्ही असं बसलो, मग आम्ही असं ठरवलं की याला उलट करूयात. हे शिक्षक इथं सेवानिवृत्ती 58 वर्षाचे जेव्हा होतात यांना इथपर्यंत आणण्यासाठी यांच्या पाठीमागं पुढं कोण असतं. साधारणपणे 90च्या किंवा 85 नंतरच्या दशकात नोकरीला लागलेले शिक्षक हे 90-95% गरीब किंवा शेतकरी कुटुंबातले होते. त्यावेळेस त्यांना शिक्षण देणं ही एक तर तो विचार की कोणी शिक्षण घ्यावं आणि कॉलेजची फी भरावी हा कोणाला पटत नसायचा. मग ती पहिली मदत जर कोण करत असेल या लोकांना, या शिक्षकांना, तर ती असेल त्यांच्या कुटुंबातले वडील झाले. आई वडील, भाऊ, मोठे भाऊ, मोठी बहीण, हे सगळ्या लोकांचं त्यावेळेस मोलाचं समाधान लाभतं. नंतरच्या ह्या प्रवासामध्ये जसं पठारे मॅडम म्हटल्या की जॉईनिंग डेट आणि रिटायरमेंट डेट मधला एक कालखंड असतो. मग या कालखंडामध्ये कोणी कोणी मदत लागली किंवा कोणाचं सहकार्य लाभलं, ह्या सगळ्यांच्या गोष्टींचा विचार करायला लागेल. ते आम्ही सर्वांनी सरांसमोर कल्पना मांडली आणि सर म्हटले, एका सेकंदात सर म्हटले असं काय होणार असेल तर मी तयार आहे, मी तुम्हाला एक यादी देतो,
लोक भरपूर आहेत, पण कार्यक्रमाची मर्यादा होऊन मी तुम्हाला काही लोकांची यादी देतो. मी तर त्यांना 2-3 लोकच म्हटलो, पण त्यांनी ती 5च्या वर नेली. कसं तरी करून आम्ही ती 7वर थांबवली. ही यादी देतो. या लोकांचा सत्कार माझ्या सेवा निवृत्तीला करा, कारण हे लोक होते म्हणून मी या सेवा निवृत्तीपर्यंत येऊ शकलो. हे लोक नसते तर मी या सेवा निवृत्तीपर्यंत येऊ शकलो नसतो. या अटीवरती त्यांनी ह्या सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमाला त्यांनी त्यांचं मान्यता दिली. मग ही यादी तयार करण्यात आली आणि माझ्या भाषणानंतर तुम्हाला ते 7 लोक, 7 जोडपे असू, 7 लोक असू, काही रक्ताची नाती, काही बिना रक्ताची नाती आहे, काही मैत्रीची नाती आहे, असेंचं सत्यार्पण करण्याचं ठरवलं. काल संध्याकाळी पण आणि इतक्या दिवस भाषणांमध्ये पण किंवा बोलण्यात पण ते प्रकटपणे सांगत होते की माझं कौतुक करू नका. व्यासपीठावर बसले, सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला आले की कौतुक करणं भाग असतं. सर्वांनी केलंय, तुमची परवानगी घेऊन 2 शब्द मी पण शेवट त्याच्या बाबत बोलन. पण त्यांची एक आठ होती, करू नका. जर त्यांनी मला शिक्षा दिली तर तुम्ही मध्ये या. तसा तो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हे आला. एक गोष्ट ना मला प्रखरपणे जाणवली, म्हणजे इथं बसलेले बऱ्यापैकी सगळेच वयाने मानाने माझ्यापेक्षा मोठे असतील. आम्ही जेव्हा हे कार्यक्रमाचे सुरुवातीच्या काळात नियोजन करत होतो, ह्या नियोजन करताना मी सुरुवातीला त्यांना सांगितलं की आता हायकोर्टचे जज ओळखीचे त्यांना बोलू किंवा दुसरे कुठल्या क्षेत्रातले दिग्गज लोक आहे आपण त्यांना बोलूयात. तर ते म्हटले नाही, कार्यक्रम चालेल, कृतज्ञता सोहळा असेल, शिक्षकांच्या संदर्भित असेल, उंदीर गावच्या पलीकडे जाणार नाही. मग आता पाहुणा आणायचा तर शिक्षकांना रिलेटेड आणायचा किंवा उंदीरगाव मधला आणायचा. नियम आणि व्यासपीठावर एक नजर फिरवा. एक तर कौटुंबिक नातं, उंदीरगावचा जिव्हाळा, नाहीतर शिक्षकांसंदर्भात असलेला पाहुणाच व्यासपीठावर बसलेला किंवा येऊन व्यासपीठावरून निघून गेला. तांबेंची निवड, तांबे साहेबांची निवड पण ह्या करता झाली कारण ते शेतकरी पदवीधर मतदारसंघाचं नेतृत्व तांबे कुटुंबीय अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये करत आहे. नाशिक पदवीधर संघाचे आमदार ते त्यांच्या कुटुंबात राहत होतं, म्हणून त्याला त्यांनी स्वकृती दाखवली. अशा वेळेस ना माझ्या मनात एक विचार येत होता सर, म्हणजे इथं खूप शिक्षक आहेत. मी माझ्या ना बालपणाचे दिवस आणि आत्ताच्या दिवसात मधलं येतोय गावात शेवटपर्यंत, येतोय गावात शेवटपर्यंत, येतोय गावात शेवटपर्यंत. त्यांना भूक लागली पण ते माझं ऐकताय. आमचे वडील पण आले, ते नव्हते सुरुवातीला, त्यांचं इंट्रोडक्शन दिलं त्या. सर मला एक गोष्ट जाणवली, तुम्ही बोलत होते, मी कधी बोललो नाही, कारण कांचनशी थोडा संदर्भ दिला. आम्ही जेव्हा लहान होतो किंवा शिक्षकांसंदर्भात कार्यक्रम व्हायचे, शिक्षकांतलं कोणीतरी आणायचं, असे आदर्श शिक्षक दिसायचे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये असतील, वैद्यकीय क्षेत्रासंदर्भात कार्यक्रम होत असेल तर वैद्यकीय क्षेत्रातले दिग्गज डॉक्टर्स वगैरे असे आपल्याला आजही दिसतात. वकिलांमध्ये प्रचंड दिसतात, शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड दिसतात. पण मला खरंच वाईट वाटलं, त्यांनाही मी विचारलं, माझ्या स्वतःला विचार केला, थोडा शोधही घेण्याचा प्रयत्न केला. आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये शिक्षकांमध्ये आदर्श व्यक्तिमत्व वाटावं अशी उणीव 100% आहे आणि ती आपल्या सगळ्यांना जाणवते. रोगळे सरांच्या माध्यमातून मला माहित झालं की तुमचं शिक्षकांमध्ये प्रचंड काम आहे. सर ही पोकळी निर्माण झालेली आहे आणि ही पोकळी शिक्षकांमुळे निर्माण नाही झाली, ही पोकळी विद्यार्थ्यांमुळे निर्माण झाली. कारण त्यांनी त्यांच्या शिक्षकांना एवढ्या उच्च स्थानावर निवडच बसवलं नाही की समाजाला वाटेल की या शिक्षकाचं मार्गदर्शन घ्यावं. आपण थोडा जरी पाठीमागे गेलं, माझ्या वडिलांचं बालपण असेल किंवा बऱ्यापैकी वडीलधाऱ्या व्यक्तींचं बालपण असेल, 80चा दशक असो 90च्या दशक असो, गावात कुठलाही चांगला कार्यक्रम करायचा, पुढाऱ्यांच्या तोंडात पहिलं असायचं गुरुजींना विचारू. मुलीचं लग्न जमवते गुरुजींना विचारू. तालुक्याच्या पातळीवर तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्यांना सुद्धा म्हणायचे गुरुजींना विचारू. पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही रोकडे सर. म्हणजे मला माफ करा जर हे मी बोलत असेल, पण ह्या समाजात शिक्षकांना ते स्थान जे पूर्वी निर्माण झालं होतं ते स्थान आता राहिलेलं नाहीये आणि हे स्थान पुन्हा निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांची नाहीये.
हे स्थान पुन्हा निर्माण करण्याची जबाबदारी पहिली तर विद्यार्थ्यांची, नंतर पालकांची आणि समाज म्हणून तुमची, माझी, सर्वांची. आणि हे का केलं पाहिजे? जेव्हापासून शिक्षकांचं हे स्थान समाजापासून दुर्मिळ होत चाललंय, तेव्हापासून समाज श्रीमंत होत चाललाय, बँकेत पैसे वाढत चाललेत, पण समाज समृद्ध होत नाही चालला, सुसंस्कृत होत नाही चालला. आपल्याला समाजाला पुन्हा सुसंस्कृत आणि समृद्ध करायचंय. श्रीमंती असू नाहीतर नसू, 2 टाइमचं जेवण करून सगळ्यात सुखी राहतात. शिक्षक संघटना असू, विद्यार्थी असू, तुम्ही मी असू, पालक असू, प्रत्येकाला ही जबाबदारी. जेणेकरून 10-12 वर्षांनी जर एखाद्या असेच भालदंड सरांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला भेटू किंवा आमच्या मॅडमच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला भेटू, तिथं एक आदर्श शिक्षक महाराष्ट्र लेवलवर काम करणारा आपल्याला प्रमुख पाहुणे उपस्थिती म्हणून लाभल, एवढी आपल्या सगळ्यांची प्रार्थना करतो. तसं सरांनी सांगितलंय मला कौतुक करायचं नाही, पण मी माझे 2 शब्द बोलणार आहे. म्हणजे मी हे सरांनाही माहित नसेल, आमचं लग्न जेव्हा ठरलं तेव्हा सरांची मोठी कन्या माझी धर्मपत्नी ती म्हणली की तुम्ही पप्पांसारखे. मला हे कळत नव्हतं की मी हिच्या पप्पांसारखा कसा असा. पण ती मला बऱ्याच वेळा म्हणायची, पण हे मला समजायला वेळ लागला की मी हिच्या पप्पांसारखा कसा झालो किंवा कसा असलो. तिचे पप्पा माझ्यापेक्षा फार मृदभाषी, एकदम शांतपणे बोलत राहतील, कुठल्याही प्रकारचं अग्रेशन किंवा ओरडणं त्यांच्याकडे नसतं. दुसरं म्हणजे एक्स्ट्रीम पॉझिटिव्हिटी, त्यांच्या तोंडात नाही हा शब्दच नाहीये. तिसरी गोष्ट जी प्रखरपणे मला जाणवली म्हणजे एखाद्याला जर बोलायचं असेल कोणाशी आणि त्याला जर प्रेक्षक मिळत नसेल, तुम्ही बालगाड सरांना फोन करा, ते 2 तास त्यांची इच्छा असू नाही तर नसू ते तुम्हाला ऐकत बसतील. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यातला लाभार्थी मी पण आहे. म्हणजे यापुढे जर मी 10 मिनिटं बोललो तर असं समजू नका. तर तसे एकदम प्रेमळ स्वभावाचा, शांतपणे, आणि कुठल्याही प्रकारचं त्या माणसाच्या व्यक्तिमत्वातलं सर्वात चांगला गुण जो मला दिसला तो म्हणजे आमच्या लग्नाला 3.5 वर्ष पूर्ण होते, अराउंड 3.5 वर्ष पूर्ण झालाय. त्या माणसाने आजपर्यंत या 3.5 वर्षात कुठल्याच व्यक्तीला नाव ठेवलेलं नाही किंवा चुकीचं म्हटलेलं नाही. पटलं नाही, शांत बसून राहा. चांगलं असेल तर भरभरून कौतुक करा, जेवढं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त कौतुक करा, असं त्यांचं एकदम प्रेमळ व्यक्तिमत्व. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांनी आमच्या आईंचं म्हणजे बादळ मॅडमचं भरभरून कौतुक केलं. पण मी तुम्हाला प्रखरपणे सांगतो, त्यांच्या कुटुंबात 2 नियम आहेत. कडक शिस्ती मॅडम, प्रेमळ स्वभाव सर. म्हणजे गोड गोड बोलायचं सरांनी आणि कडक शिस्त दाखवायची मॅडमनी. आजही त्यांच्या दोन्ही कन्या जेवढं आईला घाबरतात तेवढं वडिलांना घाबरत नाही. ही खरी गोष्ट आहे. अत्यंत प्रेमळ मॅडमनी, आईंनी त्यांना खूप खंबीरपणाने चांगल्या वाईट काळात साथ दिली. तो काळ मी बघितला नाही, पण अण्णा असतील, नाना असतील, यांनी बघितलेला काळ, तो जुना काळ असेल. मुली लहान होतात, कौटुंबिक परिस्थिती तितकी चांगली नव्हती. शिक्षकांचे आज असे पगार आहेत, त्यावेळेस तसे पगारही नव्हते. पण कुठल्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता, कुठल्याही प्रकारचा हट्ट न करता, निव्वळ शांतपणाने आपल्या यजमानांच्या माग खंबीरपणाने उभं राहून संसार करणे आणि पुढे आयुष्यात निघून जाणे. आणि तो संसार करता करता मॅडमनी ही काळजी पूर्णपणे घेतली की सर त्यांच्या कुटुंबाबरोबर तेवढे जोडलेले राहतील. सुरुवातीच्या काळामध्ये पिंगळे सर असतील, पिंगळे सर सुरुवातीच्या काळामध्ये पिंगळे सरांनी भरभरून माझं कौतुक केलं. मला वाटतं हा जावयाचा मान होता की कार्यक्रम जावई बापूंनी असं केला, कार्यक्रम वकील साहेबांनी तसं केला. हा श्रीरामपूर मध्ये भेटणाऱ्या सगळ्या जावयांचा मान आहे. खरा कार्यक्रम केला व नितीन दादानी, किशोर दादानी, प्रवीण दादानी आणि किरण दादानी आणि त्यांच्या आणि आमच्या वैष्णवीनी आणि या सर्वांच्या पाठीमाग कुठल्याही स्टेजवर न येता,
कोणत्याही मानपानाची अपेक्षा न बाळगता, कुठेही मोठेपणा न गाजवता आमच्या रेणुकाताईंनी, नम्रताताईंनी, उज्ज्वलाताईंनी आणि आरतीताईंनी तितकं सहकार्य लाभलं. स्वप्नील सरांचं, स्वप्नील कडू सरांचं म्हणजे पप्पू दादाचं, हे सर्वांचंही या कार्यक्रमाला प्रचंड सहकार्य लागलं. मी इथं स्टेजवर बसलेलो होतो, माझी नजर फिरत होती. किशोर दादा त्याच्या धावपळीमध्ये होता. आताही मला वाटतं नितीन दादा बॅक स्टेज मध्ये उभा आहे, जो तुम्हाला दिसत नाही पण मला इथं दिसतोय. आणि हे प्रवीण दादा आणि किरण दादा कधी तिकडे दिसत होते, कधी इकडे दिसत होते, तर कधी मोटरसायकलवर दिसत होते. म्हणजे एका सत्काराला म्हटलं त्या दोघांना बोलवा, ते म्हणे ते काहीतरी आणायला गेलेत. व हा कार्यक्रम जर कोणी यशस्वीरित्या पार पाडला असेल तर हा ह्या चौघांनी, त्यांच्याबरोबर माझ्या चारी बहिणींनी, वैष्णवींनी आणि बाकी सर्वांचं लाभलेलं सहकार्याने. आपण सर्वजण इथं आलात. भालदंड सर, भालदंड मॅडम आणि अख्ख्या भालदंड कुटुंबाच्या वतीने मी आपले सर्वांचे आभार मानतो. त्यांच्यावर असलेलं हे प्रेम तुम्ही असंच त्यांच्यावर कायमस्वरूपी ठेवावी ही ईश्वरचरणात प्रार्थना करतो. आणि परमेश्वराकडे, पांडुरंगाकडे प्रार्थना करतो की ही त्यांचं हे जे आयुष्य आहे हे फार मोठं होत जावं. मॅडमचं आयुष्य फार मोठं होत जावं. त्यांच्या आनंदात जो सुख आणि समृद्ध परमेश्वराने, पांडुरंगाने त्यांना दिलंय, हे असंच दीर्घकाळ राहावं. तुमच्या सर्वांनी इथं हजेरी लावली, ज्यांची इच्छा होती पण येता आलं नाही, अशा सर्वांचे पण मी इथं आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. आणि जर 6 मिनिटं ओलांडले असतील तर माफ करा.